असं आहे की गालिबने एकदा म्हटलं होतं की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब. मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब. जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014ला. 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं. त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही. लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये याचा लाभ आहे. त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे. जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल. ऐसा है कि गालिब ने कहा था दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब. बस वही मैं कहना चाहता हूँ, ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे, अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए. लेकिन मैं उनको इतना ही कहना चाहता हूँ, जब तक अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे तब तक ये नहीं जीतेंगे. लोगों ने मोदी जी को चुनकर दिया है, लोगों ने हमको चुनकर दिया है. जब तक लोगों का अपमान करते रहेंगे और जब तक झूठ बोलते रहेंगे तब तक ये कभी जीत के नहीं आ सकते. खड़गे जी ने ये कहा है कि मोदी जी बोलते मनमोहन जी जो काम करते थे बोलते कम थे. क्या खड़गे जी ने कहा है मोदी जी बोलते बहुत है, काम कम करते हैं. खड़गे जी का वगैरह मुझे क्यों पूछते हो? खड़गे जी बहुत चीजें बोलते रहते हैं, थोड़ी गंभीरता से लेते हैं हम लोग. गंभीरता से लेने वाले लोग थोड़ी है ये. राज ठाकरे आपल्याला वारंवार भेटतात, मग तिथे ठाकरे बंधूंचे ऍक्च्युअली हे सुरू का आहे राजकारण ते लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण भेटतं याच्यावरनं युत्या ठरत नसतात, कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं. राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुतीच जिंकेल. देवेंद्र जी, हिंदी में स्मार्ट विलेज के बारे में